गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज 1 मे. आपल्या सर्वांना 1 मे कामगार महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आत्ता पाहत आहोत ते नदी सुधार प्रकल्प आणि मी मुख्यतः उभा आहे आत्ता ते मुंडव्याला. म्हणजे खरं तर म्हटलं जातं की हा जो नदी सुधार प्रकल्प आहे तो संगम घाटापासून ते इथपर्यंत आहे. हा इथपासून सुरू होतो म्हणा किंवा संपतो आहे. हे आपण आत्ता आहोत ते मुंडव्याच्या ओव्हरब्रिजपाशी. हे माझ्या मागे जर आपल्याला दिसत असेल ते केशवनगर आणि इकडे जे आहे वाघोली नाही म्हणता येणार याला. हे जे आपल्याला दिसतं आहे इकडे खराडी आणि इकडे नदीच्या डावीकडे आहे ते खराडी आणि नदीच्या उजवीकडे आहे ते मुंडव्याचं म्हणा किंवा केशवनगर. तर आपण आता असं संगम ब्रिजकडे किंवा येरवड्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. असं आपण सरळ नदीच्या कडेने गेलो तर आपल्याला हा सर्व प्रकल्प दिसेल. आणि तो जो प्रकल्पाचं काम चालू आहे ते संगम घाटापर्यंत. पुणे शहरातून मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राचे विभाजन करण्यातही या नद्यांच्या महत्त्वाचं आहे. मुळा आणि मुठा नदी यांचा संगम होऊन आणि ती भीमा नदीला मिळते. एकेकाळच्या वैभव समजल्या जाणाऱ्या नदीच्या आत्ताची दयनीय अवस्था आहे. नद्यांना जणू नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नदी सुधार प्रकल्प सुरू केला आहे. अहमदाबादला साबरमती नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प ही नदी सुधार योजनेमागील प्रेरणा आहे. मार्च 22मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाच्या कामात नदीकाठचे 6000 झाडी कापली जाणार असल्याचं बातम्या समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या वादाला फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या नदी सुधार प्रकल्प नेमका काय आहे हे जाणून घेऊयात. पुणे शहरात प्रवेश करण्याआधी मुळा आणि मुठा या नद्यांच्या वरच्या प्रवाहात धरणं आहेत. मुठा नदीवर वरसगाव, खडकवासला आणि टेमघर अशी धरणं आहेत. तर मुळा नदीवर मुळशीचं धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या 2 नद्या पुणे शहरातून वाहतात. या नद्याच्या काठावरच पुणे शहर वसले आहे. या दोन्ही नद्याचा संगम होऊन मुळा मुठा एकत्र होतात. संपूर्ण पुणे महानगरपालिके क्षेत्रात मुळा मुठा रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प ह्या नावाने सुद्धा हा प्रकल्प ओळखण्यात येतो. या प्रकल्पाचे काम 11 टप्प्यात होणार आहे आणि या प्रकल्पासाठी साधारण 5,500 रुपये कोटी खर्च होणार आहे. तर ह्या 11 टप्प्यांपैकी हा पहिला टप्पा म्हणूयात आपण. हा साधारण मुंडव्यापाशी. हा माझ्या मागे दिसत असेल आपल्याला तो मुंडवा
म्हणजे चंदननगर हडपसर बायपास हा जो मागे दिसतो आहे तो इकडे जो गेलेला आहे तो हडपसरकडे गेलेला आहे आणि हा इकडून मागून जो आलेला आहे तो नगर रोड करून. आणि आपण हा जो आपला प्रकल्प मुळा मोठा रिव्हरफ्रंट प्रकल्प तो असा पुढे जात तो म्हणजे संगम ब्रिज अहिल्यादेवी होळकर घाट आहे तिथपर्यंत ह्याचे 11 टप्पे होतील. तर आता आपण असं म्हणूयात की हा पहिल्या टप्प्यात आहोत. आपण असं मागून आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी काम झालेलं दिसू शकतं. इथपासून येतो आहे आपण आणि आत्ता पहा ह्या कामाचं स्टेटस असं आहे. हे तसं मला असं वाटतं की बऱ्यापैकी वेगाने चाललं असावं. समोर आहे ते मुंडवा गाव आणि तिकडे पुढे कोरेगाव पार्क. हे पाहिजे इतकं वेगाने चाललं आहे असं म्हणायचं. मटेरियल तर भरपूर येऊन पडलेलं आहे आणि हा असा प्रकल्प सुरू आहे. आता ह्याच्या 11 टप्पे कुठपासून होतात ते मला सांगता येणार नाही, पण मी मागे कुठे एका लेखात वाचले होते की 11 टप्प्यांमध्ये हे 5,500 कोटीचं काम सुरू आहे. आणि त्याच्याबरोबर मला एवढंही वाचलेलं आठवतं की हा नदी सुधार प्रकल्प वेगळा आणि काय म्हटलं बी बरं ते खराडी ते तुमचं शिवणे हा नदीकाठचा रस्ता होतो आहे. तर मला नक्की सांगता येणार नाही आहे की हा जो रस्ता आहे हा नदीकाठचा रस्त्यासाठी प्रोव्हिजन केली आहे की हा नदी प्रकल्पातलाच नदी प्रकल्पाचाच भाग आहे. पण इथे जागा तर मोकळी सोडलेली आहे. आणि जर आपण मागे खराडीवरनं पाहिलं असेल तर रिव्हर साईड रोड तर पूर्ण तयार होऊन वापरातसुद्धा आलेला आहे. तर आपण असं पुढे जाऊयात. आता मला समोर तिकडे दूरवर अगोदर जो दिसत असेल तो कोरेगाव पार्क, कल्याणीनगर कोरेगाव पार्कचा ओव्हरब्रिज दिसतो आहे आणि त्याच्या पलीकडेही कदाचित ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण इथून मला येरवड्याचा ब्रिजसुद्धा स्पष्ट दिसतो आहे. या प्रकल्पातील पुण्यातील नद्यांच्या काठावर वसलेल्या परिसराची अद्ययावत तटबंदी बांधून पुरापासून संरक्षण करण्याचा महत्त्वाचा हेतू आहे. नदीकाठच्या अल्पविकसित, मध्यम विकसित आणि मोठ्या प्रमाणावर विकसित भागामध्ये तिथल्या परिस्थितीनुसार तटबंदी उभारली जाईल असे पालिकेचे म्हणणे आहे. म्हणजे आपण जर पाहत असेल तर हा जो हे जे काय दिसतं आपल्याला हा रस्ता आहे की इथे जसं आपण येरवड्याला किंवा समोर कोरेगाव पार्क समोर म्हणजे मी इकडे म्हणतो आहे कोरेगाव पार्कला जॉगिंग ट्रॅक वगैरे केलेले आपल्या काही व्हिडिओमध्ये आहेत पहा. तसं हे आहे की नाही मला माहिती नाही आहे. किंवा कदाचित असंसुद्धा असू शकेल की आपलं हे खराडी शिवणे नदी प्रकल्प चालला आहे त्याचासुद्धा रस्ता असू शकेल. मला कन्फर्म माहिती नाही आहे पण साधारण प्रोव्हिजन तर अशी इथे दिसते. मी आता आलेलो आहे मित्रांनो. हे जे दिसतं आहे हे जे समोर दिसतं आहे ते वडगाव शेरी आहे आणि ह्या वडगाव शेरीच्या जवळपास स्टेटस असा आहे पहा. आता मी जर म्हणतो आहे मला जे वाटतं म्हणणं आहे ते चढावरनं नदीकाठचा रस्ता असावा पण मी कन्फर्म नाही आहे. पण इथे तर असं प्लेन आहे किंवा मे बी नंतर होणार असेल. आणि हे नदी सुधार प्रकल्पातलं किंवा हे बंधाऱ्याचं काम जे काय ते आहे ते असं आहे. हे समोर जे आपल्याला दिसत असेल ते मुंडवा गाव आहे आणि आपण असं पुढे चाललो आहे.
ह्याच्याशिवाय मला इथं समोर काहीतरी दिसतं आहे, घाट वगैरे बांधणार आहेत की काही माहिती नाही मला, त्यामुळे मी काही उगीच भलत्याच कॉमेंट करणार नाही आहे. पण इथला कामाचा वेग मात्र बऱ्यापैकी फास्ट आहे दिसतं, कारण साधारण महिना दीड महिन्यापूर्वीसुद्धा आपण इथे व्हिडिओ केला होता, तर त्यावेळेला बरेचसे असे दगडाचे ढीग होते फक्त, पण इथे रस्ता वगैरे झालेला दिसतो आहे. बराचसा स्पीड त्या मानाने थोडंसं चांगला असावा. तर चांगलं वाईटसुद्धा मला सांगता येणार नाही आहे, पण जे आपल्या नजरेला दिसतं आहे ते जरा फास्ट दिसतं आहे, एवढं फक्त मी म्हणू शकतो. तर आपण असं आता पुढे कल्याणी नगरकडे जाण्याचा प्रयत्न करूयात, कल्याणी नगरच्या ब्रिजपर्यंत. मी साधारण काय वडगाव शेरीपाशी पोचलेलं असं, आणि असं आपण मागून आलेलं आहे पहा. हे समोर मुंडवा आणि वडगाव शेरीचं जे स्मशानभूमी आहे माझ्या मागच्या बाजूला, ही जी पहा ही मागे स्मशानभूमी आहे, तिथे साधारण अशी कामं चाललेली आहेत. आणि इथे कामाचा बऱ्यापैकी वेग आहे, फार वेगाने दिसत आहे काम इकडे. समोर आपण असं पुढे जर गेलो तर कल्याणी नगर येरवड्यावरून संगम ब्रिजकडे पोहोचू, आणि असं मागून आलो आहे आपण ते आपलं मुंडव्यावरून. तर साधारण आपण मध्यावर नाही म्हणणार मी, पण बऱ्यापैकी अंतरावर आलेलो आहे. आणि असं आता आपण पुढे जाऊयात. आत्ता मी अशा ठिकाणी उभा आहे पहा. हे समोर जर दिसत असेल आपल्याला, मी जे दाखवतो आहे ते मुंडवा ब्रिज, आणि इकडे असं आपण आलो. इथे ही जी नदी सुधार प्रकल्पाची कामं चालली आहेत ती मुंडव्याच्या बाजूला, आणि ही जी कामं आहेत ही आहेत ती तुमच्या आपल्या वडगाव शेरीच्या बाजूला. पण हे जी जाळी टाकलेली दिसते ती मला अगोदर सुरुवात नाही. हे पाहिजे, ही जाळी इतकी हॉरिबल आहे ना, कडक आहे, सॉफ्ट आहे पण ड्युरेबल असेल. त्याच्यावर कोटिंग केलेलं दिसतं आहे पहा, छान दिसतं आहे. आणि हे कदाचित जॉगिंग पार्क असेल, मे बी जॉगिंग पार्क असेल, किंवा कडेला इकडे रस्तासुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि समोर आहे पहा तो कोरेगाव आणि कल्याणी नगरचा ओव्हरब्रिज. तर आपण असं पुढे जाणार आहोत. इथपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता आपला व्हिडिओ मोठा होत चालला आहे गाड्यांनो. मित्रांनो, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. परत सांगतो, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.